निगडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे। महाराष्ट्र राज्यातील युवकांमधील कौशल्यांना चालना मिळण्याबरोबरच राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे या हेतूने महायुती शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे राज्यातील 1,19,700 तरुणांना प्रशिक्षणात सहभाग नोंदविता आला। या योजनेचा कालावधी 6 महिन्याचा आहे। या तरुणांना विद्यावेतन देण्याची तरतूद या योजनेत आहे। बीड जिल्ह्यात सुमारे 4,500 तरुण या योजनेत सहभागी असून त्यांना 10 कोटी रुपयांचे विद्यावेतन मिळणे अपेक्षित आहे। मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे अनेक तरुणांना वेळेवर विद्यावेतन मिळालेले नाही। योजनेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करावी। योजनेचा कालावधी पुढील 6 महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घ्यावा आणि ज्या उमेदवारांचे विद्यावेतन थकीत आहे त्यांना नियमित विद्यावेतन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास करू। या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या अंतर्गत जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि जे विद्यार्थी 4 महिने झालेत काम करत आहेत, विविध डिपार्टमेंटमध्ये ते काम करत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या अधिवेशनाच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की आता 5व्या आमदार आहेत हे जी तुमची मागणी धरून रेटून धरत आहेत की तुमचे जे परमनंट व्हायला पाहिजे, तुम्हाला कायम करायला पाहिजे। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेमेंट सुद्धा वाढायला पाहिजे किंवा कार्यकाळ वाढायला पाहिजे। या संदर्भाने संपूर्ण जे सभागृहामध्ये आपल्या बाजूने सकारात्मक बाजूने विचार केला जात आहे। त्यामुळे ही मागणी रेटून धरल्यामुळे नक्कीच शासन याकडे सकारात्मक बाजूने पाहत आहे आणि नक्कीच आपण यात लढा जिंकू, आपल्याला न्याय मिळेल हे यातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्रातील 288 आमदार आहेत, या 288 आमदारांना आपल्याला निवेदनं द्यायची आहेत। सोबतच जे मंत्री आहेत, नाविन्यता आणि कौशल्य विकास जे मंगलप्रभात लोढा हे जे मंत्री आहेत, यांना सुद्धा आपल्याला निवेदन द्यायचे आहेत आणि त्यांना जाणीव करून द्यायची आहे की आम्हाला हे 6 महिन्यानंतर आम्ही काय करणार आहोत आणि 6 महिन्यानंतर आमचं काय होणार आहे। पुन्हा आपण बेरोजगार होणार आहोत आणि जे एज्युकेशन पासून किंवा तुम्ही जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार असाल तर त्यापासून आपण दूर गेलेलो आहोत। म्हणजे जे कंटिन्युटी सातत्याने जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते नक्कीच पास होणार आहेत, पण आपण मात्र 6 महिने गॅप पडल्यानंतर आपण अभ्यासातून दूर जाणार आहोत। म्हणजे आपला त्या ठिकाणी नंबर लागणार नाही आणि आपले रिझल्ट सुद्धा येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण बेरोजगार राहणार आहोत। तर या दृष्टीनं सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आपण लढा उभारत आहोत आणि हा लढा आपण नक्की जिंकू। विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या तालुक्यातील विद्यार्थी आपले ग्रुप बनलेले असतील, विद्यार्थी मित्रांनो एकत्र ग्रुप बनवा आणि विदर्भाचा एक ग्रुप असेल किंवा मराठवाड्याचा एखादा ग्रुप असेल, असे संपूर्ण 6 जिल्हे 5 जिल्हे असे मिळून आपल्याला ग्रुप बनवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि एकदा तरी आपल्याला आंदोलन करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आपली जाणीव आंदोलनाशिवाय यांना दिसणार नाही, त्यामुळे हे गरजेचं आहे। प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून एसडीओ असेल किंवा तहसीलदार असेल किंवा बीडीओ असेल यांच्या मार्फत आपल्याला शासनाला निवेदनं द्यायची आहेत आणि त्यांना निवेदन फॉरवर्ड करायची आहेत की आमचं इश्यू काय आहेत। तर आपली मागणी प्रथमतः आपली मेन मागणी असणार आहे की आपला कार्यकाल वाढवणं। मानधनवाढाची विद्यार्थी मित्र, मानधनवाढीची गरज सध्या तरी नाही, पण तुम्हाला महत्वाचा विषय आहे की कार्यकाल वाढल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी आपण म्हणून मिळणार आहेत, म्हणून कार्यकाल गरजेचा आहे। हा कार्यकाल वाढवून मागण्याची ही मागणी रेटून धरा। नक्कीच आपल्याला या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला दिसलेलं आहे प्रत्येक आमदार सकारात्मक आहे आपल्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांनो, आणि महायुतीचं सरकार हे करेल अशी आपल्याला सर्वांना विश्वास आहे आणि मंगलप्रभात लोढा यांनी दिलेला शब्द ते पाळतील। हा संपूर्ण सकारात्मक विचार शासन करत आहे हे आपल्याला दिसत आहे। आपल्याला ही माहिती कशी वाटली, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेट करिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लढा उभारण्यासाठी खालील व्हॉट्सअपचं जे काही लिंक दिलेली आहे ग्रुपची लिंक, त्याला मात्र जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।